हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू पायावरती आदळते, बॅटची आतली कट घेतली आणि नंतर पायावरती चेंडू आदळला. एक सिंगल धाव. आणि त्याचबरोबर धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा, 7 रन ऑन स्कोरबोर्ड. अगदी एक चौकार आला होता तर देखील शाहबाजने नंतरच्या काही चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी आणि एक चांगली ओव्हर इथे मात्र पूर्ण होते. गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत वसीम. फर्ग्युसन कॉलेजचं क्रिकेट वसीम यांच्या अवतीभोवती देखील फिरतं, कारण अनेक खेळाडू घडवत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील वसीम भाईंच्या आपण पाहतो. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना देखील आपण चांगलं सहकार्याचं काम देखील आपण करताना पाहिलंय. ते ऑक्शन असेल, मॅचेस असेल, सर्व काही फॉर्मॅटमध्ये त्यांनी देखील एक सुंदर काम केलंय. आणि आज वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आता आपल्या संघासाठी सज्ज होत आहेत. ही मॅच मात्र आता दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. वसीम गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय, राईटम राऊंड विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंट वरनं खेळलेला सुंदर फटका. प्रशांतच्या बॅटमधनं आलेला सुंदर चौकार. त्यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खेळून सुरुवात मात्र चांगली होते या ओव्हरची. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, हवाई फायर चेंडू खेळून काढलाय सीमारेषेच्या बाहेर, अगदी आउट ऑफ दी पार्क. षटकार. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, तडाकेबाज फटका. प्रशांत टीएस स्पोर्टचे संघ मालक मात्र खुश होत आहेत, कारण षटकार जसा आला तसा एक त्यांच्या चेहऱ्यावरती कळी खुलली आणि सुंदर हास्य देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू होता, खोदून काढलाय. तो मात्र क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एक सिंगल धाव. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर वसीम यांचे शॉर्ट पिच होते, खराब होते. पॉइंट वरनं एक गलेकवरनं खेळलेला उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. रोहन यांचा मात्र फटका जोरदार. क्षेत्ररक्षक वाट पाहत राहिला आणि चेंडूने घेतली उसळी. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. त्रिशाल मात्र फक्त बघत राहिला, चेंडू येतोय कसा, बाहेर जातोय कसा, आणि चेंडूने उसळी घेत सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. अगदी अनेक वेळा आपण पाहतो टेनिस बॉलवरती असं वाटतं चेंडू खूप दूर आहे, आपल्याला झेल होणार नाही, पण आपण वाट पाहत बसतो आणि तो चेंडू उसळी घेऊन मागे देखील निघून जातो. अशा वेळेला चेंडूवरती जाणं देखील गरजेचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू, तुफानी फटका. रोहन यांच्या बॅटमधनं आलेला एक अनुभवी षटकार. बॅटमधनं आलेला खणखणीत षटकार, चौकारापाठोपाठ षटकार. मगाशी प्रशांतने चौकारापाठोपाठ षटकार खेळला, तर रोहनने देखील चौकारापाठोपाठ षटकार खेळलाय. म्हणजे अगदी आतापर्यंत पाहिलं तर 21 धावा या ओव्हरमध्ये आल्या. हो, जागा बनवून फाईनल दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक देण्यात चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या 2 धावानंतर धावफलक मात्र पुढे सरकेल. एक यशस्वी षटक असेल अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन संघासाठी. जवळपास या षटकामध्ये पाहिलं तर 23 धावा आल्या आणि स्कोरबोर्डवरती आता धावा आहेत त्या 30 धावा. 30 रन, 23 धावा या ओव्हरमध्ये वसीम भाई यांच्या ओव्हरमध्ये आल्या. आणि अगदी सर्वात महागडं षटक असेल या स्पर्धेतील. 23 धावांचं पॅकेज, मी तर म्हणेल पॅकेज नाही, हा दिवाळीचा बोनस होता. तोही चकली, चिवडा, लाडू, करंजा सह दिलेला हा बोनस होता. 23 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 4 ओव्हरच्या षटकामध्ये जर अशा ओव्हरमध्ये 23 धावा आल्या तर मॅचचा अगदी रंग बदलून जातो. हरकत नाही, अजून देखील 2 ओव्हर मात्र शिल्लक आहेत. आदित्य गोलंदाजी मार्कवर, मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एक सिंगल. ओ हो, घर फिरलं की घराचे भाषे देखील फिरतात
आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. चुका 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 मात्र मैदानामध्ये घडतायत ऋषिकेश जाधव संघाच्या मात्र होणाऱ्या चुका. धावा फलकावरती होतीये वाढ. चौकार मात्र या ठिकाणी जमा होईल. 34 धावा आता धाव फलकावरती पूर्ण होतात. निकेत जगताप सोशल फाउंडेशन संघाला मात्र धावा जमवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत नाहीये. फक्त चेंडू बॅट वरती घ्यायच्या धावा आपोआप येत जात आहेत. अगदी नशिबाची देखील फार मोठी साथ त्यांना मिळताना पाहायला मिळते. चला मॅच लवकर चालू करून घ्या. खेळाडूंना विनंती असेल तुम्ही मैदानाच्या बाहेर जाऊ नका, कारण आपण लगेच दुसऱ्या चेंडूवरती मॅच चालू करू शकतो. वेळ वाचवा. त्रिशाल त्या खेळाडूंना बोलून घ्या. यस आले. चला जुना बॉल द्या लवकर. येस चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 34 धावा. अगदी चांगला फटका पण यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे मात्र फार दूर. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर चौकार. बॅकचे 2 चेंडू 2 चौकार. मागच्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर प्रशांतची बॅट मात्र जास्त चालली नाही, त्यामुळे धावफलक थोडासा अडखळला होता. ते प्रशांतच्या सोबत अगदी रोहनची बॅट देखील मैदानामध्ये तळपताना पाहायला मिळाली आणि दुतर्फा आक्रमण इथे आता गोलंदाजांवरती केलं जात आहे. त्यामुळे धावफलकावरती एक मोठी वाट. 38 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 38 रन. चला फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. टप्प्या चेंडू होता मधून काढण्याचा प्रयत्न. लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एक सिंगल धाव आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खूप दूर होता स्टंप पासून. 2 धावा अगदी सहज तिथे पूर्ण होतात. दुहेरी धावणी धावफलक मात्र पुढे सर केलं. 40 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. आदित्य पहिले 3 चेंडू मध्ये अगदी 10 धावा खर्च केल्या. हो शेर की झलक सबसे अलग. खूप दूरवरचा षटकार. या स्पर्धेतील पहिला षटकार प्रशांत कदमने मारला होता आणि इथे देखील आता षटकार या ओव्हर मध्ये देखील खेळाय. जोपर्यंत प्रशांत सारखा फलंदाज मैदानामध्ये असेल जास्त वेळ तुम्हाला खाली पाहताच येणार नाही. हवाई फायर तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हवाई फायर. बॅक टू बॅकचे 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकले गेले. हा चेंडू अगदी खूप दूरवरती खेळलाय षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, नंतर दुहेरी आणि नंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. म्हणजे जवळपास 22 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत बनवलं गेलं. अजून एक चेंडू मात्र शिल्लक. या प्रकारच्या कॉन्फिडन्सनी प्रशांत बॅटिंग करतोय. ही विकेट मात्र महत्वाची असेल. एक मोमेंटम मिळाला आहे फलंदाजाला. एका बाजूने रोहनने केलेली बॅटिंग आणि तिथून मात्र प्रशांतचा प्रेशर मात्र रिलीज झाला. नंतर प्रशांतने देखील 35 धावांचा एक भन्नाट खेळ आतापर्यंत मैदानामध्ये खेळलाय. या मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 22 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत बनवलं गेलं. अजून एक चेंडू मात्र शिल्लक. फटका अगदी जोरात खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम चौक. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे नाही. एवढे एक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेवर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 53 धावा. 53 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53. या ओव्हर मध्ये देखील आल्या 23 धावा. चला फास्ट खेळा, वेळ वाचवा. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. गोलंदाज लवकर प्राचारण करा. 1 ओव्हर अजून बाकी आहे इनिंगची.
यानंतरचा सामना असेल .53 रन 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. या इनिंगचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर विक्रम. पहिला चेंडू विक्रमचा. हा चेंडू पाहिला तर निर्धाव चेंडू. एकमेव गोलंदाज आहे ज्याने मात्र आज फार कमी धावा खर्च केल्यात, विक्रम. आणि ते या मॅच मध्ये देखील तो प्रयत्न असेल. पण या मॅच मध्ये अगदी पाहिलं 2 सेट फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि प्रशांतला तुम्ही असा चेंडू टाकत असाल तर तो चेंडू तुम्हाला जवळपास शिवाजीनगर वरूनच परत मागवावा लागेल. षटकार. 59 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अगदी हाफ पिच हाफ बॉली चेंडू होता. अगदी या चेंडूवरती जर प्रशांतने षटकार खेळला नसता तर मला वाटतं त्याची झोप उडाली असती. पण त्याने गोलंदाजी झोप उडवणारा फटका खेळला. खूप दूरवरचा षटकार. 59 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. जुनी 4 चेंडू मात्र या षटकात शिल्लक असतील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 59 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. यानंतरचा सामना असेल महाराज माजी शिंदे वॉरियर्स विरुद्ध सृष्टी फाउंडेशन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. सृष्टी फाउंडेशन आणि महाराज माजी शिंदे वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आहे. चेंडू जातोय सीमा पार. परत एकदा ती चूक. मगाशी त्रिशालने चूक केली आणि आता पाहिलं तर दुसऱ्या क्षेत्ररक्षणे पुन्हा एकदा तीच चूक केली. पाहत राहिले. रोहितच्या डोक्यावरनं चेंडू पास झाला. सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चला सृष्टी फाउंडेशन संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. प्रशांत अगदी 46 धावांवरती बॅटिंग करतोय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं आज झळकवलं जाणार का? यस यस इट इज. फटका जोरदार. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आणि त्याच बरोबर प्रशांत कदमचं अर्धशतक पूर्ण होतंय. हाफ सेंचुरी या स्पर्धेची. SPL पर्व पहिले आणि पहिल्याच पर्वामध्ये अर्धशतक. प्रशांतच्या बॅट मधनं चौफेर फटकेबाजी. केवळ 15 धावामध्ये प्रशांतने 50 धावा पूर्ण केल्या. त्यामध्ये 5 चौकार 4 षटकार 333 चा स्ट्राइक रेट. आणि त्या स्ट्राइक रेटने प्रशांत बॅटिंग मैदानामध्ये करतोय. धुवाधार बॅटिंग प्रशांतने मैदानामध्ये केली आहे. अजूनही पाहिलं तर 2 चेंडू मात्र या षटकात शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा प्रशांतला हाफ पिच चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. षटकार. आज प्रशांतने मात्र या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली. आयोजकांचे मला वाटते जुने चेंडू बाहेर घालवण्याचा मनसुबा तो घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आणि जेवढे चेंडू मैदानाच्या बाहेर फेकता येईल तेवढे फेकण्याचा प्रयत्न तो करतोय. पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅट मधनं मात्र ताकदवान बॅटिंग. 56 धावा आतापर्यंत प्रशांत कदमने मात्र मैदानामध्ये पूर्ण केल्या. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 20 धावा ज्या गोलंदाजाने आज दिवसभरामध्ये 2 आकडी धावा देखील खर्च केल्या नव्हत्या त्याच गोलंदाजाला एकाच ओव्हरमध्ये 20 धावा आतापर्यंत. आणि यावर मात्र चेंडू शरीर भेदक मारा. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर सिंगल धाव पूर्ण होतीये. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती.